हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण उठून उभा राहूया ज्यांना शक्य आहे आणि आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं, आतापर्यंत आमची काळजी घेतली आणि परमेश्वरा हा सुंदरसा दिवस दिला की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, प्रार्थना करावी, तुला आराधना करावी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे आणि परमेश्वरा तू आज आम्हा प्रत्येकाशी भेट घे आणि आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळी कर. पवित्र आत्मा सर्व अडखळणं तू काढून टाक आणि मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा रविवारी प्रार्थने दिवसाला महत्त्व द्यावं आणि तुझ्या भक्तीमध्ये हजर राहावं, यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला प्रेरणा दे आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी तुझा उपस्थितीचा अनुभव प्रत्येकाला मिळू दे परमेश्वरा आणि तू प्रत्येक ठिकाणची प्रार्थना तू आशीर्वादित कर. धन्यवाद, धन्यवाद देतो. आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महान हातात देत आहे. पवित्र आत्मा आम्ही तुमच्या हातामध्ये स्वतःला समर्पण करत आहे. तो आम्हा प्रत्येकाला चालव, आमच्या मुखाला स्पर्श कर, आमच्या मनाला स्पर्श कर, आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि या ठिकाणी आम्ही भक्ती आराधना करत असताना आम्ही पूर्ण अंतःकरणानं तू पूर्ण मनानं तुझी भक्ती करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व अडखळणं तू काढून टाक आणि याची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. आजच्या प्रार्थना भक्तीचा संपूर्ण ताबा पवित्र आत्मा आम्ही तुमच्या महानात देत आहे. तू ये आणि आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. उभा असतानाच आपण एक गीत गाऊया. उपासना संगीत 556 नंबरचं, परमेश आला स्तवा निरंतर, परमेश आला स्तवा. 556.
उच्च ध्वनीच्या मंजुध्वनीच्या उच्च ध्वनीच्या सांजावर त्या स्तवा सांजावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा प्राणी मात्र हो स्तवा परेशा प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा. तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. या सकाळच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र जमलेला असताना प्रभुदेवा आम्ही तुझं स्तवन करतो, कारण प्रभुदेवा तू स्तवनास योग्य असा परमेश्वर आहेस. आणि परमेश्वर आम्ही जेव्हा तुझी आराधना करतो तेव्हा परमेश्वरा आमच्या आराधनेमध्ये तू वास करणारा तू परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही आज पूर्ण अंतःकरणानं पूर्ण मनानं परमेश्वरा आम्ही तुझी आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाची कोबड्या होटाने केलेली आराधना तू मान्य कर. तू आमच्या मुखाला स्पर्श कर प्रभुदेवा. तू आमच्या मनाला स्पर्श कर आणि आजच्या आराधनेद्वारे प्रभुदेवा फक्त आणि फक्त तुझं गौरव व्हावं. फक्त आणि फक्त परमेश्वरा तुला महिमा मिळावी असं होऊ दे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण आणि बसून काही वेळ परमेश्वराला धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. सर्वांनी म्हणा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परमेश्वर आम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण काळजी करायचं नाही. परमेश्वर सर्व काही सांभाळणारा परमेश्वर आहे. येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान.
आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला देऊन तो तुला नित्य चालवणार. हालेलुया. त्याची शक्ती तो तुला देऊन तो तुला नित्य चालवणार. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. हालेलुया. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. 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 परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. किती अद्भुत अभिवचन परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. आणि परमेश्वरानं सांगितले की मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. जन्म दिलेले आई वडील तुम्हाला सोडतील, परंतु मी तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. ज्याप्रमाणे दुसरं चरण आहे, त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. जब आपण आपलं समर्पण करतो, जब हम अपना समर्पण प्रभु के हाथ में देते हैं, तब इधर गीतकार कहता है कि त्याची शक्ती तो दिला दिए. परमेश्वर हमको शक्ति देगा और हमें चलाएगा. हालेलुया. अवसर वाटते परमेश्वर सांगत आहे की परमेश्वर शक्ती देईल आणि तो तुम्हाला चालवेल. हालेलुया. आणि त्याचं सामर्थ्य तो आपल्या सर्वांना देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर अपना सामर्थ्य हम सबको देने वाला है. वो हमारे साथ चलने वाला है. वो हम सबको संभालने वाला परमेश्वर है. हालेलुया. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद प्रभुदेवा. तू स्तुती करतो प्रभुदेवा. ज्याप्रमाणे हा गीतकार सांगत आहे की सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नका. होय परमेश्वरा, कधी कधी आम्ही आमच्या भविष्याबद्दल प्रभुदेवा, आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सर्वाबद्दल आम्ही काळजी करत राहतो, आम्ही चिंता करत राहतो. परंतु परमेश्वरा, आमच्यापेक्षा तुला आम्हा सर्वांची काळजी आहे. प्रभुदेवा, आमच्या भविष्याबद्दलची काळजी आहे. प्रभुदेवा, आमच्या सध्याची परिस्थिती आणि भविष्यामधली परिस्थिती, ती सर्व गोष्टीची तुला काळजी आहे. आणि प्रभुदेवा, तू आमचा चांगला सांभाळ करणारा परमेश्वर आहेस. तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. तू स्तुती आणि प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण आणखी काही गीत गाण्याने प्रभूला आपण धन्यवाद देऊया. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. येशू दया
दाता महान, यीशु है दाता महान, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, मुक्ति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। उस पर अपना खून बहाया, उस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार। येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार। भय धरा धरा येशू नामाचे, भय धरा धरा येशू नामाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते। भय धरा धरा येशू नामाचे, भय धरा धरा येशू नामाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते। येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार,
कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला. हृदयात सुरू झाला जीवनाचा धरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा धरा. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला. हृदयात सुरू झाला जीवनाचा धरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा धरा. येशू 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 नाम गोड पा, येशू 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 नाम गोड पा. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. येशू 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 नाम गोड पा, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. हालेलुया. तारणारा हमें छोड़ने वाला नहीं है। हालेलुया। वो हर वक्त हमारे साथ रहने वाला परमेश्वर है। इस समय में हम खड़े होकर प्रभु की आराधना करेंगे. आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. यामध्ये गीत गाऊया. विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ. विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. सर्वदा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया. मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया. मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. हालेलुया, हालेलुया यीशु मेरा विजय हुआ. हालेलुया, हालेलुया यीशु मेरा विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला. यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला. शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला. यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला. हालेलुया, हालेलुया यीशु मेरा विजय हुआ.
सर्वजण मागे सैतान हारलेला आहे, सैतान हारलेला आहे, सैतान हारा हुआ है सैतान हारा हुआ है. आणि येशूने आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. यीशु ने हमें सब अधिकार दिए, इसलिए शैतान हमारा कुछ भी नहीं कर सकता. मग ते गीत गाऊया, ते चरण गाएंगे. शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला है. ये गीत गाएंगे और फिर से प्रभु की आराधना करेंगे. शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला, यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला. शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला, यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला. हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ. हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. सर्वजण विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ. यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ. यीशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु 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 विजय हुआ. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद धन्यवाद. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थना करू की सैतानाला धमकूया. जर सैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करत असेल, जर सैतान आपल्याला अडचण करत असेल, तर त्या सैतानावरती इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार दिलेला आहे. आज मी येशूच्या नावामध्ये इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही सैतानाचं अडकण आहे, त्याला मी येशूच्या नावामध्ये धमकावून लावत आहे. प्रभुदेवा, तुमची मोकळीकता आम्ही नासरी येशूच्या नावामध्ये इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही डिक्लेअर करत आहे. ओ प्रभुदेवा, तुमची शांती आम्ही डिक्लेअर करत आहे. सर्व सैतानाच्या कुयोजना, सर्व सैतानाचे जळते बाण, सर्व सैतानाच्या वाईट गोष्टी आम्ही इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामधून निघून जाण्यासाठी आम्ही आज्ञा करत आहे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येकाला प्रभुदेवा तुझ्या शांतीनं, तुमच्या मुक्तीनं भरा, अशी आम्ही अग्राची प्रार्थना करत आहे. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा, कारण परमेश्वरा तू विजयी परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सैतानावरती विजय मिळवण्यासाठी तो अधिकार दिलेला आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो, येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. या वेळेमध्ये आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना आपले नेत्र बंद करूया आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रभूची आराधना करूया. थँक्यू जीसस. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया हालेलुया.
यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा। सिय्योन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ, दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ, सारे दुखों का अंत होगा, सारे दुखों का अंत होगा, दुख के ये आंसू यीशु पोंछेगा, दुख के ये आंसू यीशु पोंछेगा। सिय्योन रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। थैंक यू जीसस, थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही त्या सियोन देशाची वाट पाहत आहोत. जिस तरह से गीतकार इधर कहता है कि मन ना लगाए यहाँ इस पृथ्वी पर की चीजों पर मन ना लगाए, क्योंकि इस चीजों का एक दिन अंत होने वाला है, लेकिन जो स्वर्गीय चीजें हैं उनका कभी अंत नहीं होगा. एक दिन यीशु आने वाला है, वो हम सब लोगों को उसके साथ लेके जाएगा. जब हम अपना समर्पण उसके हाथ में देंगे, जब हम उसकी इच्छा के अनुसार, उसके वचन के अनुसार जब हम अपना जीवन बिताएंगे, तभी वो यीशु मसीह उसके साथ हमें लेके जाएगा उस सिय्योन देश में, वो स्वर्गीय जीवन में, वो सार्वकालिक जीवन में लेके जाएगा. आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ. आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ. वादा यीशु का पूरा होगा, वादा यीशु का पूरा होगा. अनंत जीवन हमको मिलेगा, अनंत जीवन हमको मिलेगा. सिय्योन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया सर्वजन. हालेलुया 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 हालेलुया
जाना है हमको वहाँ, यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के अंत न होगा। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। थँक्यू जीसस. प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा आम्ही या जगातील गोष्टींच्याकडे लक्ष न लावता प्रभुदेवा आम्ही आध्यात्मिक गोष्टींच्याकडे लक्ष लावावा. प्रभुदेवा आम्ही तुझ्याकडे लक्ष लावावं. प्रभुदेवा या जगामध्ये आम्ही संपत्ती साठवून ठेवण्यापेक्षा प्रभुदेवा आम्ही स्वर्गामध्ये संपत्ती साठवून ठेवावी. कारण परमेश्वरा स्वर्गामधल्या संपत्तीला गंज लागत नाही किंवा त्याचा नाश होत नाही. वर तेव्हा पृथ्वीवरील संपत्तीचा नाश होतो. एक दिवस त्या सर्व गोष्टी नष्ट होत जातात. प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या महानात देत आहे. प्रत्येकाने प्रभुदेवा आध्यात्मिक गोष्टींच्याकडे लक्ष लावावं. प्रत्येकाने प्रभुदेवा या जगातील गोष्टींच्याकडे लक्ष न लावता प्रभुदेवा स्वर्गीय गोष्टींच्याकडे लक्ष लावावं. यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानात देत आहे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करू. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. हम सब लोग नीचे बैठेंगे. हालेलुया. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहे. श्याम ब्रदर साक्ष चालवतील आणि जर त्याच्यानंतर दान आणि दशमासाठी जर कोणाला गीत गायचं आहे तर तुम्ही गीत गाऊ शकता. आता ही साक्षीची वेळ. श्याम ब्रदर साक्ष चालवतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवामध्ये आपण सर्व इथं आहोत आणि आज आपण देवाच्या मंदिरामध्ये इथं आलेलो आहोत. त्याबद्दल देवाचे आपण आभार मानून गेल्या आठवड्याभर आपल्या देवाने जे साक्षाद्वारे किंवा त्याच्या उपस्थितीद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे गौरव करू. साक्षाद्वारे आपण त्याचं गुणगान करू. देवाच्या नावाला देवाने प्रत्येक मला चर्चमध्ये आणलं. मागील आठवड्यामध्ये साक्ष दिली की मला बरं नाही आणि परत मला सर्दीचा त्रास होत होता. आठवडाभर मला त्रास झाला. तसंच मी गोळ्या घेऊन काम केलं. देवाने त्याच्यामध्ये मला मदत केली. मला जास्त काही घेऊन दिला नाही. त्याबद्दल मी देवाची स्तुती करते. त्यांनी आठवडाभर मला सांभाळलं. देवाला मी हेच म्हटलं, देवा मला सर्दी आहे, मी चर्चला जाऊ शकतो. पण सकाळी उठल्यावर देवाने मला स्फूर्ती दिली आणि चर्चला येण्यास मदत केली. त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवानी मला माझ्या प्रत्येक कामामध्ये मदत केली आणि मला चर्चला यायला मदत केली. त्याचप्रमाणे माझ्या घरावर सुद्धा देवाचा आशीर्वाद आहे. सगळं देवाच्या इच्छेने सगळं काही व्यवस्थित आहे. त्यामध्ये मी देवाला आभार मानते आणि आनंद व्यक्त करते. माझा नातू तुम्हाला माहिती आहे की खूप प्रार्थना करत होता. तो चांगला 70% पास झाला आणि त्याला परत ट्युशनला टाकलेला आहे. त्या ट्युशनला तो जबाबदारीने करत आहे, शिकत आहे, अभ्यास करत आहे. देवाने त्याला अशीच वृत्ती द्यावी, त्याने अभ्यास करावा आणि त्याचा भविष्य त्यांनी सुधारावं असं करा. ह्याच्यासाठी देवाने त्याला वृत्ती द्यावी म्हणून प्रार्थना करा. त्याचप्रमाणे आमची लहान नात तिच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. ती सुद्धा ऐकत नाही आणि अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष करते. तर तुम्ही ऐकावं आणि अभ्यास करावं
त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थनेच्या तुमचं देव चालवत आहे, देवाचा आशीर्वाद आहे. देव आम्हाला सोडणार नाही अशी माझी पूर्ण खात्री आहे. देवाला मी रोज प्रार्थना करते की देवा, या कुटुंबामध्ये एकटी ख्रिश्चन आहे, मी लहानपणापासून तुझी भक्ती करते आणि त्या भक्ती माझ्या घरावरून मी मेले तरी माझ्या तुझा हा आशीर्वादाचा हात माझ्या घरावरून पाळू शकतो. तुझा आशीर्वादाचा हात या घरावर नेहमी राहू दे, तुझं लक्ष राहू दे की मी ह्या घरामध्ये होऊ दे. म्हणून मी देवाला रोज प्रार्थना करते. देवाने माझी प्रार्थना ऐकावी, तुम्ही सगळे प्रार्थना. अवसरे आंटीच्या परिवाराला देव सांभाळत आहे, त्याच्यामध्ये नवीन अनुभव देत आहे, याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. आणि मानव 70% पास झाला. आपल्या याच्यामध्ये त्यांची वारंवार विनंती होती की ते चांगल्या प्रकारे पास व्हावं, ते पास होईल का नाही हे सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या, पण देव त्यांना चांगलं अनुभव दिला आणि ते आज पास झाला, याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. आणि आंटीच्याबद्दल, आंटीच्या घराच्याबद्दल आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आणि कोणी आहे? देवाचे आभार. चव्हाण आंटीला देव सांभाळत आहे, त्यांना ते काही नवीन आपल्या गोष्टी देत आहेत, म्हणजे रजिस्ट्री होण्यासाठी म्हणजे जे काही घर देत आहेत देव, त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि त्यांना देव सांभाळत आहे. गेल्या आठवड्यामध्ये जे काही प्रार्थना झाली त्याबद्दल देवाचे आभार मानू. गेल्या आठवडी मी आजच्या दिवशी बँगलोरमध्ये आलो होतो, सकाळी मॉर्निंगला होतो. गेल्या आठवडी देवाने सांभाळलं मला, माझं जाणं येणं सुखरूप केलं, माझं केरळाचं जाणं होतं ट्रिप ते व्यवस्थित केलं, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. नवीन अनुभव दिलेत, नवीन गोष्टी शिकण्यास मिळालं तिथं, आणि तिथं जे फॅमिली आलं ते त्यांच्यासोबत माझं राहणं झालं, आणि नवीन नवीन गोष्टी मी तिथं मला चांगला अनुभव दिला देवाने, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तिथून काही चांगले कामं मिळावं याबद्दल मी देवाकडे विनंती करतो. आणि माझं जे जाणं येणं होतं ते सगळं काही व्यवस्थित झालं आहे, कोणत्या प्रकारचं काय इजा झालं नाही किंवा कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कुणाची प्रार्थना विनंती असतील तर सांगावं. मनीषा आंटीसाठी. मनीषा आंटी आज नाही आहेत, त्याचं ऑपरेशन आहे, तर झालं आहे ना? झालं आहे. हां, मनीषा आंटीचं ऑपरेशन झालेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये, त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. आमच्याकडे ते मर्सी सिस्टर म्हणून आहे, डॅनियल बियाचे मिसेस, त्यांचे सासरी बुवा, आणि त्यांचं थायरॉईड आज झालं आहे त्यांना, पण त्यांचं कॅन्सर होतं, आता थायरॉईड झालं आहे त्यांना. देव त्यांना आरोग्य द्यावं यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणखी कोणी आहे? प्रार्थना विनंती असतील तर सांगा. तर काही प्रार्थना विनंती नसतील आणि हे सर्व साक्षासाठी ममता सिस्टर आहेत आपल्यामध्ये, ते प्रार्थना करतील.
अनेकापेक्षा परमेश्वर बाबा आदरणीय परमेश्वर तुला तू आहेस प्रभू आणि तुझं सुख मिळणं गरजेचं आहे परमेश्वर बाबा. म्हणून तुझ्याही स्वर्गाचे राज्याचे द्वार परमेश्वर बाबा त्यांच्या जीवनासाठी उघड अशी विनंती करते आणि त्यांच्याही घरामध्ये देव बाबा तुझं सानिध्य सदैव असं अशी विनंती करते प्रभू. तरी लेकरांचा आशीर्वाद इतर प्रभू शिक्षणामध्ये सहाय्य मदत कर आणि त्याचे जे काही अभ्यास आहे प्रभू त्यामध्ये मन चित्त लागण्यासाठी दया आणि कृपा कर प्रभू. विशेष करून कृपा आणि अवसरे आणखी आणि त्यांच्या परिवारासोबत असू दे परमेश्वर प्रार्थना करते की देवा सुवर्णांकीवर तुझी दया आणि कृपा कर प्रभू. जे काही त्यांची रजिस्ट्री आहे परमेश्वर बाबा ते व्यवस्थित होऊ दे परमेश्वर बाबा. त्यांना लागणाऱ्या गरजा पूर्ण परमेश्वर बाबा. सर्व काही गोष्टी बाबा तुझ्या गौरवासाठी होऊ दे परमेश्वर बाबा. तू देणारा परमेश्वर आहेस प्रभू आणि जेही तू त्यांना दिलंयस प्रभू परमेश्वर बाबा त्यासाठी खरंच देवा तुझा आभार मानतो प्रभू. तू दया आणि कृपा कर परमेश्वर बाबा. त्यांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गरजा पूर्ण करू. त्यांच्या घरात शांती प्रीती बरकत आनंद असू दे परमेश्वर बाबा आणि कोणत्याही गोष्टीची उणीव तू त्यांना करू देऊ नको परमेश्वर बाबा. चांगल्या गोष्टीने तू त्यांना आनंदित करू प्रभू. तसेच देवाबा श्यामचे येणं जाणं तू सुरू केल्यास म्हणून धन्यवाद करते. त्याला लागणारे गरजे तू पुरवल्यास परमेश्वर बाबा आणि जे काही तू त्याला तुझा अनुभव दिलास परमेश्वर बाबा त्यासाठी तुझे धन्यवाद देते. त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी देवाबा चांगल्या सुरळीत होण्यास तू सहाय्य मदत कर प्रभू आणि जे देवाबा त्याला अधिक चांगले कामं मिळण्यास तू सहाय्यता कर प्रभू परमेश्वर बाबा. त्याला कोणत्याही अडचणी येऊ दे नको. तर देवाबा सदैव तुझा अनुभव देवाबा तू त्याला देऊ दे परमेश्वर बाबा. तुझ्या उपस्थितीमध्ये देवाबा त्याला ठेवा शिवू दे. तुझंच गौरव त्याच्या जीवनाद्वारे होऊ दे प्रभू. तसेच प्रार्थना करते देवाबा मनीषा आणखीचं जे काही ऑपरेशन झालंय परमेश्वर बाबा त्यांनाही तू आशीर्वाद केल्यास म्हणून धन्यवाद करते. चांगलं आरोग्य तुझे परमेश्वर बाबा. जे काही ऑपरेशन झालंय परमेश्वर बाबा ते चांगले व्यवस्थित झाले म्हणून धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर बाबा आणि सर्व जखम भरली जावं योग्यरित्या परमेश्वर बाबा तुझी दया आणि कृपा कर प्रभू. त्यांची काळजी त्यांना स्वतःला घेण्यासाठी सहाय्य दया करणारे कृपा करणारे परमेश्वर बाबा मसीताई तुमच्या वडिलावरती तुम्ही दया कृपा कर परमेश्वर बाबा. जे काही त्यांचं कॅन्सर आहे परमेश्वर बाबा ते कॅन्सर तू येशूच्या नावामध्ये काढ परमेश्वर बाबा कारण तू दया करणारा परमेश्वर आहेस प्रभू. तुझी जर इच्छा असेल तर देव बाबा मेलेला माणूस होऊ शकतो परमेश्वर बाबा. तसं त्याच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर राजा. तुझा अनुभव त्यांना दे परमेश्वरा आणि जे काही थायरॉइड आहे किंवा इतर जे गोष्टी त्यांच्या जीवनात दाखवलं जात नाही परमेश्वर बाबा ते सर्व तू काढून परमेश्वर बाबा त्यांना एक चांगला अनुभव तू दे आणि पुन्हा एकदा नवीन जीवन तू त्यांना दे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करते प्रभू. तू गौरवल्या जा तू उंचवल्या जा परमेश्वर बाबा. जे त्यांचे आई आहे त्यांचे घरचे लोक आहेत त्यांना धीर तू दे सामर्थ्य दे परमेश्वर बाबा आणि जे काही परमेश्वर बाबा अंगाचं शरीर आहे त्यांना तू दे बाबा. तू त्यांच्या शरीरामध्ये तुझी ताकद आणि सामर्थ्य दे परमेश्वर बाबा. जे काही करत आहे ऑपरेशन वगैरे ते सहकार्य करावं म्हणून सहाय्य मदत कर प्रभू. दया करते परमेश्वर बाबा. शरीर देखील रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे परमेश्वर बाबा आणि त्यासाठी तू सहाय्य कर परमेश्वर बाबा. त्यांच्या जीवनामध्ये तुझं कार्य कर परमेश्वर बाबा. तू गौरवल्या जा तू उंचवल्या जा प्रभूजी परमेश्वर बाबा. तू सहाय्य करणारा परमेश्वर आहेस म्हणून धन्यवाद देते. विशेष करून प्रार्थना करते की जोशुआ श्रीवन यांच्यावरती दया कर कृपा कर प्रभू. त्यांच्या घरामध्ये होणाऱ्या सर्व जे गोष्टी आहेत प्रभू ते तुझ्या हातात देतो परमेश्वर बाबा. भाऊजीलाही चांगली बुद्धी दे परमेश्वरा जेणेकरून देव बाबा तुझं गौरव होईल आणि देव बाबा त्या दोन्ही लेकराचं देव बाबा भविष्य खराब होणार नाही यासाठी तू सहाय्य मदत कर देव बाबा. तू माणसाचं मन बदलणारा परमेश्वर आहे. तुझं वचन सांगतं नीती 31 मध्ये परमेश्वर बाबा की तू राजाचं मन बदलतोस प्रभू परमेश्वर बाबा. तसं त्याही व्यक्तीचं मन बदल परमेश्वर बाबा. जेणेकरून जे लेकरं तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत बाबा त्या लेकरांचं कधीही मन दुखवलं जाऊ नये अशी तू दया कर प्रभू परमेश्वर बाबा. त्यांनी माणसावर नसून परमेश्वर बाबा तुझ्यावर विश्वास ठेवले प्रभू. तर त्यांच्यावरती तू दया कर कृपा कर त्यांना अनुभव दे आणि त्यांचे वडील सुधारावेत म्हणून दया कृपा कर. उंचवला जा परमेश्वर बाबा. तू गौरवला जा तुझंच गौरव होऊ परमेश्वर बाबा. येणारा वचन मी आशीर्वादित कर परमेश्वर बाबा. आम्हाला समजण्यासाठी तू दिले परमेश्वर बाबा. मनाचे आणि देव बाबा मनाचे द्वार तू उघड परमेश्वर बाबा. जेणेकरून देव बाबा आम्हाला वचन समजावं आणि ते आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करावं म्हणून दया कर सर्वशक्तिमान परमेश्वर
त्याशिवाय मी काय सांगू. हालेलुया. हालेलुया. आता आपण दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. तर या वेळामध्ये कोणाला गीत गायचं? दान दशांश केले गायचं आहे. राजदादा गीत गातील आणि गीत गात असताना आपण आपलं दान आणि दशांश आपण प्रभूला देऊया. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. किती थोरस दे सर्वस आपणा दिले. हालेलुया. किती थोरस दे सर्वस आपणा दिले. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातुनी आपणास सोडवितो. हालेलुया. सैतानी बंधनातुनी आपणास सोडवितो. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वाढू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वाढू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगाए. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 हालेलुया.
आपण या वेळेमध्ये डोळे बंद करूया आणि दानासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये डोना सिस्टर है, वो दान के लिए ऑफरिंग के लिए प्रेयर करेंगे. आइए हम अपने आंखों को बंद करते हैं. सर्वशक्तिमान परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं. तू सर्वशक्तिमान सिंहासन में बैठने वाला एक ही सेनाओं का परमेश्वर है. प्रभु, हम आपकी स्तुति करते हैं, आपको सराहना करते हैं परमेश्वर, आपका आराधना करते हैं, आपको ही हम धन्य का बोलते हैं परमेश्वर. और ये समय में परमेश्वर आपने जो हमें अनुग्रह किया परमेश्वर, हमें परमेश्वर कमाने के लिए ज्ञान बुद्धि दिया, हमारे हाथ पाँव को सलामत रखा परमेश्वर. और वहाँ से हमने जो ये भेंटी आपको आपके वेदी में चढ़ाया है परमेश्वर, हम प्रार्थना करते हैं ये भेंटी को आप ग्रहण करो परमेश्वर. और ये भेंटी से परमेश्वर आने वाले दिनों में आपके राज्य में जितनी भी चीज़ों का खर्च होता है परमेश्वर, ये भेंटी से खर्च होने पाए परमेश्वर, हम ये प्रार्थना करते हैं. और जिन जिन हाथों ने ये भेंटी को देने को अपने हाथ को बढ़ाया है परमेश्वर, उन सभी हाथों में, उनके भंडारों में, उनके परिवारों में, उनके बिजनेस में, उनके हर जॉब में परमेश्वर आप आशीष को दो परमेश्वर. और जो नहीं दे पाए परमेश्वर, उन्हें भी आप आशीष दो, ताकि आने वाले दिनों में परमेश्वर वो भी आपके राज्य में परमेश्वर भेंटी को ले पाए परमेश्वर. मैं प्रार्थना करती हूँ. धन्यवाद. सभी चीज़ आपके हाथों में समर्पण करते हुए आशीष को मांगते हुए जीवित यीशु आपके नाम में. आमेन. हालेलुया. 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 अपना जो रेगुलर विषय हमारा जो सब्जेक्ट चल रहा है उस पर हम ध्यान देने की कोशिश करेंगे. इसराइल के 7 सन, इसराइल के 7 फीस्ट, उसके बारे में हम देख रहे हैं. लास्ट संडे हमने 6 फेस्ट हमने देखा था. डे ऑफ अटोनमेंट, त्याला प्रायश्चित्ताचा दिवस असं म्हटलं जातं. प्रायश्चित्त करण्याचा दिवस. आणि आपण पाहिलं की प्रायश्चित्त कोण करायचा जुन्या करारामध्ये? जुन्या करारामध्ये याजक जो प्रिस्ट है वो परम पवित्र स्थान में जाता था और सब इसराइल लोगों के पाप के लिए और खुद के घराने के पाप के लिए वो ब्लड उधर चढ़ाकर वो प्रायश्चित्त करता था. तो कल मैं जब ये स्टडी कर रहा था, 7वां जो सब्जेक्ट है, 7वां सब्जेक्ट है कि फिस्ट ऑफ द टैबरनेकल और बूथ्स, मंडप किंवा मांडवाचा मेजवानी हा शेवटचा सण आहे. इसके बारे में जब मैं पढ़ रहा था तब लास्ट का जो फिस्ट है उसके बारे में थोड़ा सा मुझे परमेश्वर ने बताने के लिए कहा है. तर आपण पाहतो की प्रायश्चित कोण करायचं? याजक करायचं. त्या परमपवित्र स्थानामध्ये जावं. हम सबके पापों के लिए प्रायश्चित कौन करता था? प्रिस्ट करता था. मुख्य प्रिस्ट वो परम पवित्र स्थान में जाकर वो गोरे का बलि चढ़ाकर और बकरे का बलि चढ़ाकर उसका ब्लड से वो हमें पापों से मुक्ति करता था. तो यीशु हमारा याजक बनकर, जब यीशु इस दुनिया में आया वो याजक था, वो प्रिस्ट था और वो खुद का लहू लेकर वो परम पवित्र स्थान में गया और उसने हम सबों के पापों की क्षमा की है. अब हमें कोई भी बलि चढ़ाने की जरूरत नाही. आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा बळी अर्पण करण्याची गरज नाही. यीशु प्रिस्ट बनकर, यीशु याजक बनकर वो उस पवित्र स्थान में, परम पवित्र स्थान में गया अपना लहू लेकर और उसके लहू से हम सबके पापों का प्रायश्चित उसने किया है. तो उसके लिए एक वचन पढ़ेंगे. पहले पेत्र 1 पीटर 2 और 9 वचन, 2 and 9 वचन जिसको मिला है वो पढ़िए. 1 पीटर 2 and 9. वाचा, कुणाला मिळाला असेल तर. 1 पेत्र 2:9. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. बस. आणि ज्याप्रमाणे हा जो सन है कि फीस्ट ऑफ एटोनमेंट किंवा प्रायश्चित का जो दिन है, उस समय याजक वो परम पवित्र स्थान में जाकर
यीशु वो याजक बनकर हमारे लिए वो गया और उसने अपना लहू उधर बहाकर हमें पापों की क्षमा की। तो उस पहले इस्राएल का जो याजक है, प्रीस्ट है, मुख्य याजक है, वो परम पवित्र स्थान में जाता था। जब यीशु मसीह इस दुनिया में आया, वो खुद वो परम पवित्र स्थान में गया, अपना लहू लेकर, और हमें पापों की क्षमा दिलाई। अब हमें कोई भी बलि चढ़ाने की जरूरत नहीं है। लेकिन इस वचन में कहता है की तुम्ही तर निवडलेला वंश व राजकीय याजक गण, आणि यीशु हा याजक आहे, यीशु प्रीस्ट है, और इधर वचन कहता है कि तुम्ही सुद्धा राजकीय याजक गण आहात। हालेलुया। हम सभी लोग क्या है? याजक है, राजकीय याजक गण है। और हम खुद को बताते हैं कि मैं याजक हूँ, मैं परमेश्वर का सेवक हूँ, मैं परमेश्वर की सेविका हूँ, मैं परमेश्वर का बच्चा हूँ। ये जब हम कहते हैं तो उसके लिए दो बातों की जरूरत है। दो बातें करनी बहुत ही महत्वपूर्ण है। उसके नीचे बताया कि जब परमेश्वर हमें वो याजक की पदवी दे रहा है, जर परमेश्वर आपल्याला याजकाची पदवी देत आहे, आपण सर्वजण राजकीय याजक कोण आहोत, तर इथं सांगत आहे की आपल्याला त्याचे गुण प्रसिद्ध करणं गरजेचं आहे। यीशु मसीह के गुण, उसका जो स्वभाव है, वो हमें हमारे जीवन से दिखना जरूरी है। हालेलुया। जब तक यीशु मसीह का स्वभाव, वो प्यार भरा स्वभाव, वो सहन शक्ति भरा स्वभाव जब तक लोगों को नहीं दिखता, तब तक हम वो पवित्र याजक, राजकीय याजक गण नहीं बन सकते। हालेलुया। और इस तरह से हम राजकीय याजक बनकर ये फीस्ट हम क्या करते हैं? हमारे जीवन में वो पूरा करने की कोशिश करते हैं। तो पहली बात की येशूचे जे गुण आहेत, त्याचे गुण आपल्याला प्रसिद्ध करावे। येशूचे गुण कोणते आहेत? येशू का स्वभाव क्या है? कोई बताएगा? हाँ, काय म्हटले? यीशु कैसा है? पवित्र है। कुणी सांगितलं? नंदात है। यीशु जब पवित्र है तो हम सब लोगों का कर्तव्य कि हमें भी क्या करना है? पवित्र जीवन बताना है। सब पापों को हमारे जीवन से निकाल कर, सगळ्या पापापासून आपल्याला लांब राहून आपल्याला पवित्र राहायचं आहे। दूसरा स्वभाव, अजून कोणता स्वभाव आहे? कौन सा स्वभाव है यीशु का? प्रेमळ है। जब यीशु प्रेमळ है तो प्रीतीने भरलेला आहे, तर आपण कसं पाहिजे? हम कैसे होने चाहिए? प्यार से भरे हुए लोग होने चाहिए। जैसे यीशु ने प्यार किया, वैसे ही हमें भी प्यार करना जरूरी है। यीशु ने जो लोग प्यार करते हैं उनसे प्यार किया कि यीशु ने? नहीं। जो लोग उनसे प्यार नहीं करते, जिन लोगों ने उन्हें मारा, पीटा और वो क्रूस पर उनको लटकाया, उन लोगों से भी परमेश्वर ने, यीशु ने प्यार किया। और ये जब गुणधर्म, हा जर गुणधर्म येशूचा असेल प्रीती करण्याचा, तर आपल्याला सुद्धा एकमेकांच्या वरती प्रीती करायची। लेकिन हम किन लोगों के ऊपर प्यार करते हैं? जो लोग हमसे प्यार करते हैं उन पर ही हम प्यार करते हैं। लेकिन यीशु का स्वभाव ये नहीं है। जो लोग हमसे प्यार करते हैं उनसे हमें प्यार करना ही है, लेकिन जो लोग हमसे प्यार नहीं करते, हमारा तिरस्कार करते, हमारा द्वेष करते हैं, हमारे बारे में बुरा बुरा बात करते हैं, उन पर भी हमें यीशु के जैसा प्यार करना जरूरी है। तब हम कैसे क्या बनते? पवित्र राजकीय याजकगण बनते। त्यानंतर तिसरा स्वभाव कोणी तर सांगितला की क्षमाशील। क्षमा का स्वभाव यीशु मसीह का है। जब दूसरे लोग, कोई लोग हमसे बात करते हैं, हमारे बारे में बोलते हैं, कभी कभी हमें डांटते हैं, तो हमें क्या करना है? वो हमारे मन में रखना नहीं है। हमारा स्वभाव क्या आहे? आपला स्वभाव आहे की कोणीतरी काहीतरी बोललं तर आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो, आपण त्या व्यक्तीला क्षमा करत नाही। लेकिन जब हम पवित्र लोग हैं, परमेश्वर के लोग हैं, हमें याजक की भूमिका परमेश्वर ने दी है, तो हमें क्या करना है? एक दूसरे को क्षमा करना है। हमारा मन निर्मल, आपल्याला आपलं मन ठेवायचं। आपल्या मनामध्ये एकमेकाबद्दलचा द्वेष, एकमेकाबद्दलचा राग, तट, फुटी, पक्षभेद, सब बातें हमें निकाल कर एक दूसरे से प्यार करना है और एक दूसरे को क्षमा करना है। हमने प्यार के बारे में देखा, क्षमा के बारे में देखा, और
और क्या स्वभाव है यीशु मसीह का? दयाळु, दयालु है। कृपाळू, दयालु, दयालु इसका मतलब कि कोई जरूरतमंद आपके सामने आता है और इफ यू आर कैपेबल टू हेल्प समबडी, आप कैपेबल है कि सामने आए गए बंदे को मदद करने के लिए, तो आपको उसको मदद करना है। हालेलुया। जब यीशु इस दुनिया में था 3.5 साल उसने सेवकाई की, उसके सामने जो जो व्यक्ति आया उसको उसने मदद की। कोई ऐसा व्यक्ति है का यीशु के सामने आया उसको मदद नहीं किया? असं घडलेलं आहे का? जो भी बीमारी से भरे हुए लोग उसके सामने आए, जरूरतमंद लोग उसके सामने आए, यीशु ने उनसे प्यार किया, यीशु ने उन पर दया दिखाई। हमारा स्वभाव वैसा है क्या? जब परमेश्वर आप लोगों को और मुझे याजक बताता है, आप याजक है, आप प्रीस्ट है, तो हमें उसके गुणों को लोगों को दिखाना पड़ेगा। यानी दिखाना पड़ेगा इसका मतलब हमारे वर्तन से, आपल्या वागण्याद्वारे ते गुणधर्म इतर लोकांना दिसणं गरजेचं आहे। और क्या गुणधर्म है? और नम्रता, नम्र, यीशु नम्र था। हम नम्र है क्या? हमारे जीवन में वो हम्बलनेस है क्या? और हाँ? मंद क्रोध, हाँ? गुस्सा न करने वाला, हम वैसे है क्या? हाँ? हमें जब चिढ़ आती है तब हमें शांत रहना है। हाँ? कभी कभी रागावरती कंट्रोल, राग के ऊपर कंट्रोल करना है, तो कुछ लोग कहते हैं कि हमें उल्टी गिनती करनी चाहिए। हाँ? तब हमारा राग, हमारा एंग्रीनेस शांत हो जाएगा। तो इस वचन से मुझे ये कहना है कि यीशु मसीह एटोनमेंट यानी प्रायश्चित के दिन वो खुद याजक बना, और नए नियम में परमेश्वर आप लोगों को याजक बनाया है। हम सब राजकीय याजकगण हैं। और जब मैं याजक हूँ, इधर बैठे हुए सब लोग याजक है, प्रीस्ट है, और हम सब लोग याजक है, तो हमें उसके स्वभाव को प्रस्तुत करना ही पड़ेगा। वो स्वभाव, यीशु मसीह का स्वभाव हमारे जीवन से लोगों को दिखना ही चाहिए। जब तक वो स्वभाव लोगों को नहीं दिखेगा, तब तक वो फीस्ट ऑफ द एटोनमेंट यानी वो प्रायश्चित का जो फेस्टिवल है, याजक बनकर मैं परमेश्वर के सामने जाऊंगा, वो मैं कभी पूरा नहीं करूंगा। तो आपण सर्वांनी या गोष्टीचं निरीक्षण करूया की मी परमेश्वर मला याजक बनत आहे, परमेश्वर मुझे याजक कहता है, और जब मैं याजक हूं तब मैं उसके स्वभाव के अनुसार जीवन जीने की कोशिश कर रहा होगा। उसका स्वभाव मेरे जीवन में दिखाई दे रहा है क्या, इसका हमें परीक्षण करना जरूरी है। और दूसरी बात महत्वपूर्ण की जर आपण याजक आहोत, तर याजकाचं दुसरं एक महत्वाचं काम आहे, दूसरा एक याजक का महत्व का काम है, क्या करना है? याजकाचं काम काय? ज्याप्रमाणे पवित्र स्थान, परमपवित्र स्थान होतं, अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान। परमपवित्र स्थानामध्ये कोण जाऊ शकत होतं? याजक नाही, मुख्य याजक। हा, लक्षात ठेवा। म्हणजे भरपूर याजक होते, परंतु ते याजकांच्या मधला जो परमेश्वरानं नेमणूक केलेला आहे तोच याजक, एकच याजक वर्षातून एकदा त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा। परमपवित्र स्थानामध्ये कोण जायचं? परमपवित्र स्थानामध्ये याजक, पवित्र स्थानामध्ये कोण जायचं? हा? अरोन याजक होता, तो जात होता, पण याजक जायचे। कोण जायचे? याजक, म्हणजे परमेश्वराची सेवा करण्यासाठी। आपण टैबरनेकल हा जेव्हा सब्जेक्ट पाहिलं, टैबरनेकल सब्जेक्ट हमने देखा, उसमें हमने पढ़ा है कि मुख्य याजक परम पवित्र स्थान में भी जाता था, पवित्र स्थान में जाता था, लेकिन पवित्र स्थान में जो मेज था, उधर दीप स्तंभ था और उधर मेज था, मेज पर 12 भाकरी रखते थे, रोटी रखते थे, तो उधर सेवा करने के लिए दूसरे याजक जाते थे। जो याजक नियुक्त किए गए हैं वही लोग वो पवित्र स्थान में भी जाते थे, और उनका काम क्या था? पवित्र स्थान में जो भी काम है वो काम उनको करना है। वो
दीप स्तंभ जो था वो दीप स्तंभ हर समय पर वो जलता रहना चाहिए। वो मेज रखते थे, वो मेज पर क्या चाहिए, वो रोटी उधर रखना है। ये सब जो काम है वो कौन करते थे, दूसरे याजक करते थे। तो दूसरा जो गुणधर्म है याजक लोगों का कि एक तरफ से वो परमेश्वर की सेवकाई करते थे, परमेश्वराची ते काय करत होते, सेवा करत होते। जर आपण याजक आहोत तर आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे। हालेलुया, हालेलुया। समजत आहे सर्वांना? परमेश्वराची सेवा कोण करू शकतो, प्रश्न आहे माझा, कोण करू शकतो? हा, कोण? याजक। हा, आणि 1 पेत्र 2:9 इथं काय सांगत आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश आणि राजकीय याजक गण। ते कुणाला म्हटलेलं आहे? तुम्ही म्हणजे कोण आहात? आपण सर्वजण। याचा अर्थ की आपण सर्वजण कोण आहोत, याजक आहोत। हालेलुया। हा फरक आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे मुख्य याजकाच्या कॅटेगरीमध्ये काही वेळेला सेवक येतील, जेणेकरून हे पुलपिटमध्ये त्यांनीच सेवा करायची आहे। ज्याप्रमाणे प्रबोधन विधी त्यांनीच द्यायचा आहे, कोणी दुसरा व्यक्ती तो विधी देऊ शकत नाही। परंतु दुसरे सुद्धा याजक आहेत, ते काय करतात, याजक आहेत परंतु ते सेवा करतात। त्याप्रमाणे दूसरे जो लोग आहेत, याचा अर्थ कि आप लोग भी याजक है, आप लोगों का काम है, दूसरा काम है कि आपको प्रभु की सेवा करना है। तो किस तरह से हम सेवा कर सकते हैं प्रभु की? कशा प्रकारे तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता सांगा? सुवार्ता बताकर, जब जब आपको टाइम मिलता है, जब जब आपको संधि मिलती है, तो आप लोगों को क्या करना है, प्रभु यीशु के मसीह के बारे में दूसरे लोगों से सुवार्ता कहनी है। अजून और किस प्रकार से आप लोग सेवकाई कर सकते हैं? चर्च में साफ सफाई करना, ये भी एक सेवकाई का भाग है। और क्या है सेवकाई? कभी कभी हमें लगता है कि सेवकाई यानी सामने आकर प्रीच करना, हाँ, लेकिन सेवकाई बहुत प्रकार की है। प्रार्थना करना ये भी एक सेवकाई है। आप टाइम निकालकर लोगों के लिए, चर्च के लिए आप जब प्रार्थना करते हैं तो वो भी आपकी एक सेवकाई है। आप आगे आकर गीत चलाते हैं, वो भी आपकी एक सेवकाई है। आप इंस्ट्रूमेंट बजाते हैं संडे को आकर चर्च में, वो भी आपकी सेवकाई है। कभी कभी जो पैसे वाले लोग हैं, उनका ऐसा कहना होता है कि उनके पास टाइम नहीं है, तो वो लोग क्या करते हैं, भरपूर तरीके से वो पैसा देते हैं चर्च को यानी सेवक को, और कहते हैं कि आप सेवा करो, मैं आपको सपोर्ट करूंगा। तो वो पैसे के जरिए एक प्रकार की वो सेवकाई कर रहे हैं। उनके पास टाइम नहीं है, लेकिन ये जो कमा रहे हैं उन पैसे से दूसरे लोग सेवकाई करते हैं। कभी कभी मंडली के लोगों को अलग अलग गिफ्ट होते हैं, गाने का गिफ्ट है, प्रीचिंग का गिफ्ट है, हाँ? कभी कभी हीलिंग का गिफ्ट भी परमेश्वर कभी कभी लोगों को देता है। कभी कभी मंडली में प्रोफेसी का गिफ्ट भी मंडली में कभी कभी परमेश्वर लोगों को देता है। जो गिफ्ट परमेश्वर मंडली में देता है तो उसका इस्तेमाल करना ये भी हमारा परम कर्तव्य है। इसलिए इधर दो बातों को मैं आपके सामने रखना चाहूंगा। पहली बात कि हमें परमेश्वर के गुण प्रसिद्ध करना है, परमेश्वर जैसा है वैसे हमें लोगों के साथ बर्ताव करना है। हमारे जीवन से यीशु मसीह लोगों को दिखना चाहिए। म्हणून मैं बार बार वो महात्मा गांधी जी का एक कोट मैं आपके सामने रखता हूँ। महात्मा गांधी जी असं म्हणत होते की ख्रिश्चन समाजातील लोक जर वचनानुसार बायबलनुसार जर जगले तर भारत देश ख्रिश्चन व्हायला वेळ लागला नसता। महात्मा गांधी कहते थे कि क्रिश्चियन लोग बाइबल के अनुसार जीवन बिताते तो पूरा देश क्रिश्चियन बनने में टाइम नहीं लगता। लेकिन हमारे ये दुर्दैव है कि
कभी कभी हमारे लोग परमेश्वर के अनुसार वो नहीं चलते हैं। इसलिए हमें, जब यीशु मसीह याजक बना, वो परम पवित्र स्थान में गया और उसने हमारे लिए प्रायश्चित किया और परमेश्वर ने हमें अभी याजक बनाया आहे। समजत आहे सर्वांना? आता आपण याजक आहोत, तर आपलं याजकाचं 2 काम आहे। पहिलं की त्याचं गुण प्रसिद्ध करायचं आहे आणि दुसरी गोष्ट की त्याची सेवा करायची आहे। आणि हे काम मॅन्डेटरी, याच्यामध्ये एक्सक्यूजेस नाही, यासाठी आपण कारण देऊ शकत नाही। म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे। सर्वजण याजक आहात, त्यामध्ये मग मुख्य याजकाच्या कॅटेगरीमध्ये सेवक लोक असतील, परंतु दुसरे जे सामान्य याजक आहेत त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे? परमेश्वराची सेवा करायची आहे। जसं तुमच्याकडे क्षमता आहे, जशी तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला प्रभूचं काम करायचं है। प्रभु का काम हर एक विश्वासी लोगों को करना है। तो ये एक बात मुझे प्रभु ने बताई, तो ये मैंने आपके सामने रखी है। तो आता आपण मेन विषयाकडे आपण लक्ष देणार आहोत। तर यामध्ये जो फीस्ट ऑफ द टॅबरनॅकल, टॅबरनॅकल याचा अर्थ की मांडव किंवा त्याला निवास मंडप म्हणायचे। निवास मंडप जुन्या करारामध्ये आपण पाहतो की परमेश्वर निवास मंडपामध्ये दर्शन द्यायचं। निवास मंडप म्हणजे मंदिर, एक प्रकारे मंदिर होतं ते। आणि टॅबरनॅकल मध्ये त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी सांगितले की 3 भाग होते, अंगण असायचं, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान। तर अशा प्रकारे त्याची रचना होती आणि ते कशा प्रकारे बांधायचं, कोणत्या लाकडाचं बांधायचं, सगळं काही परमेश्वरानं सांगितलेलं आहे। त्याचा आपण अभ्यास केलेला आहे मागील काही दिवसामध्ये। तर हा जो मंडपाचा सण किंवा मंडपाची मेजवानी याबद्दल आपण पाहत असताना, त्याबद्दल लेवी याचा 23वा अध्याय आणि 33 ते 43 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि अनुवाद याचा 16वा अध्याय 13 ते 17 यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर इस्रायल लोक कशा प्रकारे हा सण करायचे? तर इस्रायल लोक हा सण 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून किती 7 दिवस करायचे। किती दिवस? 7 दिवस कंटिन्यू करायचे। त्यानंतर पवित्र मेळे भरवायचे। त्या दिवसामध्ये ते कोणतंही काम करत नसत, विश्रांती घेत असत। त्यानंतर त्या दिवसामध्ये ते अर्पण करत असत, वेगवेगळ्या प्रकारची अर्पण करत असत। मग त्यामध्ये होमार्पण, अन्नार्पण, शांत्यार्पण, त्यानंतर पेयार्पण, त्या दिवसानुसार प्रत्येक दिवशी परमेश्वरानं अर्पण नेमलेलं होतं, त्याप्रमाणे ते अर्पण परमेश्वराला करायचे। त्यानंतर शब्दात ते काटेकोरपणे पाळत असत। हालेलुया। शब्दात कसे पाळायचे? काटेकोरपणे। आपण काटेकोरपणे पाळतो का शब्दात? एक दिवस यायचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या संडेला गायब, दोन संडे गायब, तिसऱ्या संडेला परत चर्चमध्ये। परंतु इथं सांगत आहे की शब्दात कसं करायचं? काटेकोरपणे त्या दिवसामध्ये पाळत असायचे। आणि त्यानंतर वेगवेगळ्या भेटी ते देत असत। परमेश्वराला जे नवस केलेले असायचे ते नवस ते परमेश्वराला फेडत असत आणि 7 दिवस ते त्या मांडवामध्ये राहायचे। म्हणजे टॅबरनॅकलमध्ये जे अंगणाचा, टॅबरनॅकलच्या जवळच त्या मंडपामध्ये ते सर्व इस्रायल लोक राहत असत आणि या दिवसामध्ये आनंदोत्सव करायचे। ते सगळं आनंदी वातावरण असायचं आणि जेव्हा ते निवास मंडपामध्ये परमेश्वराच्या समोर जात असताना ते रिकाम्या हाताने ते येत नसत। ते प्रत्येक जण काहीतरी अर्पण, काहीतरी परमेश्वराला घेऊन ते येत असत। आणि या सणामध्ये अर्पण कशा प्रकारचे करत होते त्याबद्दल गणना याचा 29 अध्याय आणि 12 ते 40 वचनामध्ये लिहिलेला आहे। पहिल्या दिवशी काय काय अर्पण केली जायची, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, चौथ्या दिवशी काय, 5व्या दिवशी काय, 6वा दिवस, 7वा दिवस आणि 8वा दिवस। हा सण किती दिवस चालायचा? 8 दिवस। ये जो फीस्ट है वो 8 दिन चलता था और हर दिन में कुछ अर्पण वो इस्राएल लोग परमेश्वर के सामने करते थे और उसके बारे में गणना के पुस्तक में 29 चैप्टर 12 से 40 वचन में लिखा गया है। तो इस तरह से ये लोग ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे। 7व्या महिन्याच्या 15व्या दिवशी 7 दिवस हा सण साजरा करायचा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण करायचे।
शब्दात ते व्यवस्थितरित्या पाळायचेत, आनंद करायचेत आणि रिकामे हातानं न येता ते काहीतरी परमेश्वराला घेऊन ते येत असायचे. हालेलुया. त्यानंतर या सणाचं जे सिंबॉलिक आहे, हे सण कशाबद्दल समजत आहे की शेवटच्या काळाची जी पूर्णता होणार आहे त्याबद्दल हा सण आपल्याला सांगत आहे. तर माझा एक प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. शेवटच्या काळामध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत, कुणाला सांगता येईल? सिक्वेंस वाइज काय काय गोष्टी घडणार आहेत शेवटच्या काळामध्ये? लास्ट के समय में क्या क्या होने वाला है सीक्वेंस वाइज, कोई बता सकता है? किसी को पता है? कर्णवाज है आणि मरी येतील. ओके, अजून? अजून इकडं महिलांमध्ये शेवटच्या काळाचा सिक्वेन्स माहिती आहे कुणाला? हा, काय काय होणार आहे? सर्वांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं. हा, तर आता आपण चर्चच्या काळामध्ये आहोत, चर्च एज मध्ये आपण आहोत. याचा अर्थ की मंडळीचं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. हा, त्यानंतर आता काही दिवसानंतर एक घटना घडणार आहे आणि त्याला काय म्हटलं जातं? रॅप्चर म्हटलं जातं. रॅप्चर माहित आहे? रॅप्चर म्हणजे अंतराळात घेतले जाणं. म्हणून पहिली घटना इथून पुढे कोणती घडणार आहे? रैप्चर. जो विश्वासु लोग है, जो जिन्होंने अपना जीवन परमेश्वर को समर्पित किया है, उन लोगों का रैप्चर होगा. और जब यीशु मसीह दूसरी बार वो आकाश मंडल में आएगा और सब लोगों को इकट्ठा करेगा और उनको वो लेके जाएगा. तो आगे पहला जो इवेंट है वो क्या होने वाला है? रैप्चर. हाँ, ये लक्षात ठेवा. त्यानंतर रैप्चर होने के बाद ट्रिब्युलेशन का 7 साल होगा. ट्रिब्युलेशन सुना है? महासंकटाचा काळ. 3.5 वर्ष आणि 3.5 वर्ष या दिवसामध्ये जो लोग रैप्चर में नहीं जाएंगे वो बहुत तकलीफ में जाने वाले हैं. इसलिए हमें ये प्रयत्न करना है कि हमें रैप्चर में यीशु मसीह के साथ जाना है. रैप्चर में जो लोग चूकेंगे उनका बहुत हाल होने वाला है और वो प्रभु को नकार भी सकते हैं, क्योंकि जो ट्रिब्युलेशन में हाल होने वाला है वो बहुत ही बुरा हाल है. जो लोग यीशु मसीह के लिए जान देंगे उनका तारण होगा, लेकिन जो यीशु मसीह को जान देने के लिए तैयार नहीं होंगे, यीशु मसीह के लिए कुछ भी सहन करने के लिए नहीं तैयार होंगे और यीशु मसीह का नकार करेंगे, तो उनका वो सार्वकालिक नाश में वो लोग जाएंगे. इसलिए ट्रिब्युलेशन के कितने साल होंगे? 7 साल. 3.5 और 3.5. त्यानंतर यीशु फिर वापस आएगा. यीशु कसा येणार? यीशु अकेला आएगा क्या? किसके साथ आएगा यीशु? सैन्य. जो रैप्चर में जो लोग गए थे वो लोग आएंगे क्या? हाँ, बघा लक्षात ठेवा. पर्सनॅलिटी मध्ये नाही येणार ते. हा, तर तिसरा इव्हेंट, पहिला इव्हेंट रॅप्चर, दुसरा इव्हेंट ट्रिब्युलेशन महासंकट, त्यानंतर परत येशू येणार आणि येशूच्या सोबत जे रॅप्चर मध्ये गेलेले लोक आहेत ते लोक पुन्हा येणार आणि त्यानंतर 1000 वर्ष ते राज्य करणार पृथ्वीवरती येशू सोबत. 1000 ईयर यीशु और उसके साथ जो रैप्चर में गए हुए लोग थे उनके साथ यीशु मसीह इस पृथ्वी पर आएगा और कितने साल वो राज्य करेगा? 1000 ईयर्स. तो 1000 ईयर्स हम सब लोग, वो 1000 ईयर जो शांति के दिन होंगे, उधर कोई तकलीफ नहीं होगी, सब अच्छे तरह से जीवन सब लोग बिताएंगे. उसके बाद क्या होगा? शांतीचे 1000 वर्ष. त्यानंतर काय होणार? काय? न्याय नाही. न्यायाच्या अगोदर एक अजून आहे गोष्ट.
त्यानंतर सैतानाचा पराभव होणार. सैतानाबरोबर युद्ध होणार आणि सैतानाला मग तो डोहामध्ये टाकणार. सैतानाला हरवून म्हणजे सैतान पूर्णपणे त्याचा पराभव होणार, सैतानाचा नाश होणार. त्यानंतर मग न्याय होणार, जजमेंट होणार सर्वांचं. आणि जजमेंट झाल्यानंतर काय होणार? नव स्वर्ग, नवी पृथ्वी, नवे यरुशलेम आणि शेवटी सार्वकालिक जीवन. म्हणजे एकदा नया स्वर्ग, नया पृथ्वी और नया जेरूसलेम होने के बाद सब सार्वकालिक होगा, उसका नाश नहीं होगा, तब दुख नहीं होगा, संकट नहीं होगा. हम परमेश्वर के साथ उधर हमेशा के लिए जो लोग थे वो उसके साथ रहेंगे. समझला सीक्वेंस? पहला क्या बताया? अभी हम चर्च एज में हैं, यानी अभी इस टाइम को, अभी कुछ समय के बाद क्या होगा? रैप्चर होगा. सर्वांनी सीक्वेंस लिहून ठेवा, नाहीतर लक्षात ठेवा. रैप्चर में कौन लोग जाएंगे? इधर जो बैठे हुए हैं ये सभी लोग नहीं जाएंगे. जो लोग प्रभु को अपना जीवन समर्पित किया है, जो लोग पवित्र जीवन जिएंगे, जो लोग प्रभु की इच्छा के अनुसार, प्रभु के वचन के अनुसार जीवन जीते हैं इस दुनिया में, वही लोग रैप्चर में जाएंगे. इसलिए हमें सब पाप को छोड़ना है. हमारे जीवन में पाप रहेगा, हम ऐसा कहेंगे हमारे दिल को, कल मैं पाप छोड़ूंगा, कल मैं पाप छोड़ूंगा. यीशु आएगा, आप लोग नीचे ही रहेंगे. इसलिए ते कोण सेवक आले होते आपल्याला शेवटच्या काळाबद्दल शिकवायला, काय त्यांचं नाव? पौल. ते स्पष्ट सांगायचे, व्यसन काय पाप असेल तर सोडून द्या. येशू एकदा गेला की मग भयानक हाल आहे. त्यामुळे सिरियसली म्हणून रैप्चर में जो समर्पित लोग हैं उनको लेकर जाएगा. त्यानंतर महासंकटाचा काळ 7 साल का रहेगा. तब वो शैतान को छूट मिलेगी, शैतान कुछ भी करेगा उस टाइम को. तो जो लोग विश्वासु लोग हैं, उनका जो नॉमिनल लोग हैं वो उधर रहेंगे. तो उनको जीवन जीना है तो वो शैतान की बात मानना पड़ेगा. और जो शैतान की बात मानेंगे वो किधर जाएंगे? नाश में जाएंगे, नरक में जाएंगे. और जो शैतान की बात नहीं मानेंगे, उनका न्याय होने के बाद उन्होंने किस तरह से जीवन बिताया है, वो महासंकट के काल में उसी तरह से उनका न्याय होगा. त्यानंतर यीशु फिर से आएगा, जो लोगों को लेकर गया है उनके साथ वो आएगा और इस पृथ्वी पर कितने साल राज्य करेगा? 1000 years वो राज्य करेगा. और उसके बाद शैतान विल बी डिफीटेड. शैतानाचा पराभव होणार, शैतानाचा नाश होणार. त्यानंतर जजमेंट होणार, सर्व लोकांचं जजमेंट. त्यानंतर नव स्वर्ग, नवीन पृथ्वी, नवीन यरूशलेम आणि त्यानंतर सार्वकालिक जीवन. जो परमेश्वर ने सार्वकालिक, जो अनंत काल के बारे में बता है, तब हम हर समय वो प्रभु के साथ रहेंगे. जो मंडपाचा सण आहे, ये फीस्ट ऑफ द टॅबरनेकल. टॅबरनेकल म्हणजे त्याच्या उपस्थितीला दर्शवतं. टॅबरनेकल मध्ये काय असायचं? परमेश्वर तिथं दर्शन द्यायचा. आणि हा जो फिस्ट कधी होणार आहे की शेवटच्या काळामध्ये ह्या जेव्हा घटना पूर्ण होणार. आणि या घटनामधल्या काही 2 महत्त्वाच्या घटना आहेत. आणि ते म्हणजे जे 1000 वर्षाचं राज्य आहे त्याला हा सण दर्शवत आहे. कारण त्या 1000 वर्षामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर असणार आहे. त्या 1000 वर्षामध्ये जे विश्वासणारे लोक आहेत त्याच्या बरोबर गेलेले, त्याच्या बरोबर येशू या पृथ्वीवरती राज्य करणार. आणि ते याचा अर्थ की जे लोक त्याच्यासोबत असणार आहेत त्या लोकांच्या सोबत येशू राहणार आहे. आणि येशूची उपस्थिती त्या 1000 वर्षामध्ये असणार आहे पृथ्वीवरती. त्या दिवसाला दर्शवत आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा नवीन आकाश, नया स्वर्ग, नया यरूशलेम बनेगा, तभी परमेश्वर के साथ हम हमेशा रहेंगे. तो उधर ही परमेश्वर की उपस्थिति हमेशा रहने वाली है. तो ये 2 बातें हैं जो भविष्य में ये जो सब बातें होने वाली है उसके बारे में ये फेस्टिवल हमें कहता है. और ये जब बातें पूरी होगी
और जब हम उसके साथ हमेशा के लिए रहेंगे, तब ये फेस्टिवल यीशु मसीह पूरा करेगा और हम भी उसके साथ जब रहेंगे तब हम वो पूरा करने वाले हैं. हालेलुया. यामध्ये थोड्याशा गोष्टी राहिलेल्या आहेत. आपण डिटेल आपण पुढच्या रविवारी पाहू आणि आपण संपू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सिक्वेन्स लक्षात ठेवा. हाँ, लास्ट का जो समय है उसका सीक्वेंस. अभी रैप्चर में सब लोगों को तैयारी करना है कि मुझे जाना है रैप्चर में. हाँ, जो लोग नहीं जाएंगे बहुत ही गंभीरता है. इसलिए कुछ भी पाप हमारे जीवन में है, हम गलत कर रहे हैं, हम परमेश्वर को हमारे जीवन में जो स्थान देना है वो जब हम नहीं देते हैं, हम परमेश्वर का आदर सम्मान नहीं करते, हम परमेश्वर के वचन का आदर सम्मान नहीं करते, तो हमें थोड़ा सा सुधारने की जरूरत है. हमें परमेश्वर को प्राथमिकता देना है, परमेश्वर के वचन के अनुसार जीवन जीना है. और जब हम इस तरह से जीवन बिताएंगे तभी हम वो रैप्चर के साथ उसके साथ जाएंगे. हालेलुया. परमेश्वर इस वचन से हमें आशीषित करे. हम सब लोग खड़े होकर हम प्रार्थना में जाएंगे. आपण सर्वजण उभा राहूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. थैंक यू जीसस. आज परमेश्वर हमारे हम सबसे बात किया है कि आप याजक हैं. हम सब लोग याजक हैं. याजक का काम है कि परमेश्वर के गुणों को प्रसिद्ध करना है. हम परमेश्वर के गुणों को प्रसिद्ध करने वाले लोग हैं क्या? हमारे जीवन से यीशु मसीह के गुण इस दुनिया को दिखते हैं क्या? इसका हमें परीक्षण करना है. और याजक का दूसरा काम है कि उसको वो पवित्र स्थान में सेवकाई करना है. हम सभी लोगों का काम है कि हमें परमेश्वर की सेवकाई करना है. जो जो काम परमेश्वर ने हमें दिया है वो काम हमें करते रहना है. जब तक यीशु मसीह नहीं आता तब तक हमें होनेस्टी से, प्रामाणिकपणाने आपल्याला परमेश्वराचं काम करायचं आहे. जब हम परमेश्वर का काम करते हैं और जब हम उसके गुण प्रसिद्ध करते तब हम याजक कहलाते हैं. हम खुद को एक प्रश्न पूछेंगे, परमेश्वर मुझे याजक कहता है, मैं याजक की तरह जीवन जी रहा हूं क्या? आपण सर्वांनी विचार करा की जर येशू इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर याजक म्हणत आहे तर मी त्या याजकाप्रमाणे जीवन जगत आहे का? मी त्या याजकाचे, मुख्य याजक जो येशू आहे त्याचे गुण मी प्रसिद्ध करत आहे. याजक सेवा करतो त्याप्रमाणे मी परमेश्वराचं काम, परमेश्वराची सेवा करत आहे का? थैंक यू लॉर्ड. हालेलुया. थैंक यू जीसस. आणि जो लास्ट समय में जो बातें परमेश्वर ने आज हमें बताए, रॅप्चर, महासंकटाचा काळ, येशूचे पुन्हा परत येणे, 1000 वर्ष या जगामध्ये राज्य करणं, सैतानाचा नाश करणं, पराभव करणं, सर्व लोकांचा न्याय, जजमेंट, नवीन आकाश, नवी पृथ्वी, नवीन स्वर्ग, नवीन यरूशलेम, या सर्व गोष्टी मी पाहणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी विचार करूया की या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मी तयार असणं गरजेचं आहे. ये सब चीजें मुझे देखनी है तो मुझे खुद को तैयार करना है. मैं खुद को तैयार नहीं करता, मेरे जीवन में प्रभु को महत्व नहीं है, मैं परमेश्वर के अनुसार जीवन नहीं जीता, मैं परमेश्वर को जो आदर सम्मान देना है उस तरीके से मैं अपने प्रभु को आदर सम्मान नहीं देता, तो ये सब चीजें हम अपने जीवन से, आपल्या जीवनामधून त्या सगळ्या गोष्टी आपण मुकणार आहोत. इस सब चीजों को हम अपने जीवन में नहीं देखेंगे. इसलिए हमारा समर्पण हमें करने की जरूरत है. थैंक यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करा आणि आपण स्वतःला प्रश्न विचारा की मी याजक या पदवीला अनुसरून मी जीवन जगत आहे का? परमेश्वर तुम्हाला याजक म्हणत आहे, त्याप्रमाणे मी याजक प्रमाणे माझं जीवन आहे का? या वेळेमध्ये आपण ते गीत गाऊया पुन्हा एकदा आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया.
मन ना लगाई यहाँ जाना है हमको वहाँ. या पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावून काहीच उपयोग नाही. इस जग के जो चीजें हैं उन पर हम ध्यान देंगे तो वो सार्वकालिक चीजें नहीं है, उनका एक दिन नाश होने वाला है. इसलिए हमें स्वर्गीय चीजों पर हमें ध्यान देना है, हमें परमेश्वर के ऊपर ध्यान देना है और ये ध्यान हमें हमारा हटना नहीं चाहिए. इसलिए वो चरण गाएंगे और हमारा समर्पण हम प्रभु को करेंगे. मन ना लगाए यहाँ जाना है हमको वहाँ. मन ना लगाए यहाँ जाना है हमको वहाँ. यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ. आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ. वादा यीशु का पूरा होगा, वादा यीशु का पूरा होगा. आनंद जीवन सबको मिलेगा, आनंद जीवन सबको मिलेगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला याजक बनवलेला आहेस प्रभुदेवा, यासाठी की आम्ही तुझं गुण प्रसिद्ध करावं, यासाठी की प्रभुदेवा आम्ही तुझी सेवा करावी. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभुदेवा आज तू अद्भुतरित्या कार्य कर परमेश्वरा. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज बोचणी लागू दे परमेश्वरा, की प्रभुदेवा आम्ही तुझं गुण प्रसिद्ध करावं. प्रभुदेवा आम्ही तुझं काम करावं परमेश्वरा. जर आम्ही काम करत आहोत, जर आम्ही प्रसिद्धी प्रभुदेवा तुझं गुण प्रसिद्ध करत आहोत, तरच आम्ही याजक आहोत परमेश्वरा. तरच प्रभुदेवा ते याजकाच्या पात्रतेच आम्ही आहोत परमेश्वरा. प्रभुदेवा तो आम्हाला याजक असं संबोधलेलं असताना प्रभुदेवा त्या पदवीची प्रभुदेवा त्या पदवीकडे आम्ही गांभीर्यानं पाहावं, यासाठी तुझी कृपा कर परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आणि प्रत्येकानं याकडे गंभीरतेनं पाहावं असं हो दे परमेश्वरा. जो काय प्रभुदेवा मंडपाचा सण आहे प्रभुदेवा, ते शेवटच्या काळाला संबोधित करत आहे परमेश्वरा. शेवटी आम्ही तुझ्या सोबत राहणार आहोत परमेश्वरा. परंतु जे लोक तुला समर्पित आहेत, जे लोक प्रभुदेवा तुझ्या वचनानुसार जीवन जगत आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये तुला प्राथमिकता आहे, जे प्रभुदेवा तुझ्या वचनाचं काटेकोरपणे पालन करणारे आहेत, ज्यांनी तुला समर्पण केलेलं आहे, ते लोक सदा सर्व काळ तुझ्या समवेत असणार आहेत परमेश्वरा. आणि प्रभुदेवा आम्ही सर्वजण त्या फीस्ट ऑफ द टॅबरनॅकल मंडपाचा सण आम्ही साजरा करणार त्या वेळेमध्ये प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा या शेवटच्या काळामध्ये परमेश्वरा ज्या काही सांगितलेल्या घटना आहेत त्या घटना घडत असताना परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा
तुझ्या सोबत असण्यासाठी पवित्र आत्मा इथं बसलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, जर आमच्या जीवनामध्ये पाप असेल, जर आमच्या जीवनामध्ये तुला न वाटणाऱ्या गोष्टी असतील, तर आज प्रत्येकाला बोचणी लागू दे. आणि परमेश्वरा, आम्ही त्या सर्व गोष्टी सोडून देऊन आम्ही प्रभुदेवा तुझ्यामध्ये वाढावं, तुला महत्व द्यावं, तुझ्यावरती अत्यंत प्रेम करावं, तुझ्यावरती अवलंबून राहावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, आज वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या वाहनात देत आहे. आठवडाभर तो आम्हाला सर्वांना सांभाळ, आठवडाभर तो आमच्या सर्वांची काळजी घे आणि आम्ही कोणतंच पाप करू नये. आणि प्रभुदेवा, आम्ही नेहमी स्वतःला तयारीत ठेवावं, यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती असू दे. धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आजची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली, वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देवा. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची स्वतः सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.